सतत बैलांच्या जवळ जात होता तरुण. कधी पहाटे, कधी संध्याकाळी. शेतकऱ्यांच्या नजरेत येत होता, पण कारण समजत नव्हतं. तो थांबत होता, दावणीकडे पाहत होता आणि थेट शेपटीजवळ हात नेत होता. हे दृश्य पाहून काही शेतकरी हादरले. डोळ्यावर विश्वास बसेना. हे नेमकं काय सुरू आहे? मनात भीती, संशय आणि घृणा एकाच वेळी दाटून आली. पहिल्या दिवशी दुर्लक्ष केलं, दुसऱ्या दिवशी कुजबूज सुरू झाली, तिसऱ्या दिवशी मात्र सगळे सावध झाले. कारण तो तरुण पुन्हा दिसला. तोच वावर, तीच हालचाल आणि तोच प्रश्न, फक्त बैलच का? गावात वेगळी चर्चा रंगू लागली. कोणीही काही बोलायला तयार नव्हतं, पण प्रत्येकाच्या मनात एकच भीती, कुठंतरी काहीतरी चुकतंय. आणि मग एका सकाळी शेतात शांतता होती, पण दावणी रिकामी होती. 4 बैल गायब होते. क्षणात गोंधळ उडाला. संशय आता खात्रीत बदलला. तो तरुण आणि बैल गायब होणं, दोन्हीही गोष्टी एकमेकांशी जुळू लागल्या. म्हणजे तो तेच पाहत होता का? दावणी किती सैल आहे, बैल किती पटकन मोकळे होतील. तपास पुढे सरकला आणि काही वेळातच धक्कादायक प्रकार समोर आला. तो तरुण कोणताही विकृत प्रकार करत नव्हता. तो बैल चोरी करणाऱ्या टोळीचा भाग होता. शेतात येणं, थांबणं, शेपटीजवळ जाणं, हे सगळं रेकीसाठी होतं. दर कुठे कमकुवत आहे, कोणत्या वेळी शेत मोकळं असतं, तर हे सगळं तो आधीच तपासत होता. नंतर दूरवर एका वाहनात तेच बैल सापडले. वेळीत शोध लागल्यामुळे मोठं नुकसान टळलं. घृणास्पद वाटलेला प्रकार खरं तर थंड डोक्यानं आखलेली चोरीची योजना होती. आज बैल परत आल्यात, पण शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न उरलाय. जर त्या दिवशी संशय आला नसता, तर उद्या अजून किती बैल अशाच पद्धतीनं गायब झाले असते.